नमस्कार मित्रांनो, स्टाईल ऑफ स्टडिंग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण एक सीरीज चालू केली होती, ती म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्नची. आता ती सीरीज कंप्लीट करून आपण आता जी सीरीज चालू करणार आहोत, ती म्हणजे स्ट्रॅटर्जीची. आता ह्या स्ट्रॅटर्जीज आपण नवनवीन स्ट्रॅटर्जी शिकणार आहोत. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन स्ट्रॅटर्जी शिकणार आहोत, ती म्हणजे पिव्होट पॉईंट. आता ह्या पिव्होट पॉईंटची स्ट्रॅटर्जी कशी वर्क होते, कुठं आपल्या एंट्री एक्झिट कुठं मिळू शकते, कशी फाइंड आउट करायची, त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत. आता मागच्या तुम्ही 4 व्हिडिओ पाहिलेले आहेत, ती म्हणजे कॅन्डलची. आता ती ज्या 4 कॅन्डल आहेत त्याचाच उपयोग या आपल्याला स्ट्रॅटर्जीमध्ये करायचा आहे आणि त्याद्वारेच आपल्याला एंट्री एक्झिट कशी घ्यायची त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आता मागचे तुम्ही 4 कॅन्डल पाहिलेले आहेत, ते म्हणजे हॅमर कॅन्डल, डोजी कॅन्डल, इंगल्फिंग कॅन्डल, इनसाइडर कॅन्डल, अशा 4 कॅन्डल पाहिलेल्या आहेत. आता आपण प्रथम समजून घेऊया की ही पिव्होट पॉईंट नेमका आहे काय. आता जसं की तुम्हाला स्क्रीनवर आता हे रेषा आता आपण ह्याला काय म्हणतो, तर ह्याचं नाव काय आहे, पिव्होट पॉईंट. तर ह्याला पिव्होट पॉईंट आपण का म्हणू शकतो, तर जसं की आपण एक आपल्या चॅनलवरचा सगळ्यात पहिला व्हिडिओ, तो म्हणजे सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा. आपण काय करत होतो, ज्या ठिकाणाहून मार्केट, आता उदाहरणार्थ इथून जर मार्केट जास्त वेळेस काय होतं, ह्या रेषेला टच होत होतं आणि इथून काय होत होतं, बाउन्स बॅक करत होतं. त्या ठिकाणी आपण काय करत होतो, सपोर्ट ड्रॉ करत होतो. आणि ज्या ठिकाणाहून मार्केट काय होतं, खाली पडत होतं, म्हणजे आता इथून मार्केट ह्या लेवलला गेल्यानंतर खाली येत होतं, परत इथं गेल्यानंतर परत खाली येत होतं, तर त्या ठिकाणी आपण काय करत होतो, एक रेजिस्टन्स ड्रॉ करत होतो. सपोर्ट अँड रेजिस्टन्स एक लेवल नसते, तर तो एक प्रकारे झोन असतो. अशा प्रकारे आपण काय करत होतो, सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करत होतो. आता हा पिव्होट पॉईंट काय करतो, तर आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करायची गरज नाही, तर तो काय करतो, ॲटोमॅटिकली ड्रॉ ड्रॉ करून देतो. म्हणजे आता हे ड्रॉ कसं करतो, तर मागचा जे आता प्रिव्हियस जो मार्केट आहे, आता उदाहरणार्थ कालचं मार्केट, त्याद्वारे काय करतो, तर ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला ॲटोमॅटिकली ते सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपल्याला ड्रॉ करून हा पिव्होट पॉईंट देत असतो. तर आपण प्रथम समजू घ्या की हा पिव्होट असतो काय. तर आता बघा, जसं तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल, ही पी म्हणजे काय, तर पी म्हणजे पिव्होट. R1 म्हणजे काय, आर म्हणजे काय, तर रेजिस्टन्स आहे. आता R2 म्हणजे काय, रेजिस्टन्स 2. आता R3 म्हणजे काय, रेजिस्टन्स 3. आता R1 म्हणजे काय, तर हा पहिला रेजिस्टन्स. R2 म्हणजे काय, हा दुसरा रेजिस्टन्स. R3 म्हणजे काय, तर हे तिसरा रेजिस्टन्स. म्हणजे हा रेजिस्टन्स झाल्यानंतर कितवा आहे, दुसरा. आणि हा झाल्यानंतर किती आहे, तिसरा. तसंच आता ह्या पिव्होटच्या खाली काय असतं, पीच्या म्हणजे पिव्होटच्या खाली काय असतं, तर सपोर्ट असतात. आता हे सपोर्ट म्हणजे काय, तसंच वर कसं होतं R1, तसंच S1 म्हणजे काय, सपोर्ट 1. म्हणजेच काय, तर इथं पहिला सपोर्ट आहे. परत S2 म्हणजे काय, सपोर्ट 2. म्हणजे S2 झाल्या ते S1 झाल्यानंतर काय असतो, तर S2 सपोर्ट असतो. म्हणजे हा दुसरा सपोर्ट आहे. अशा प्रकारे हे आपल्याला पिव्होट या चार्टवर दिसत असतो. आता आपल्याला ह्या R1, R2 पिव्होटचा उपयोग करून एंट्री कशी घ्यायची, आता मार्केट आपल्याला कुठं अप ट्रेंडमध्ये जाईल किंवा डाऊन ट्रेंडमध्ये जाईल, याची आपल्याला अ, माहिती घेता येईल. आता ते कशाप्रकारे, जसं अजून एक आपण तुम्हाला एक दाखवतो उदाहरण पिव्होटचंच. बघा इथं काय आहे, इथं पी म्हणजे काय, तर पिव्होट, रेजिस्टन्स 1, 2, 3, 3 लेवल आहेत आणि इथं काय झालेलं आहे, 3 लेवल. अशा प्रकारे हे आपल्याला पिव्होट काय करत असतं, 3, 4, 5 अशा 5 लेवल आपल्याला ते पिव्होट देत असतं. तर जसं की इथं बघा, तुम्हाला दिसत असेल हे पिव्होट. आता इथून मार्केट काय झालं, ह्या पिव्होटपासून ह्या S1 पर्यंत झालं. S1 पासून मार्केट काय झालेलं आहे, परत पिव्होटला गेलेलं आहे. पिव्होट ब्रेक केल्यानंतर हे मार्केट काय झालंय, तर R1ला गेलेलं आहे. परत काय झालंय, पिव्होटला आलंय. अशा प्रकारे हे पिव्होट आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपल्याला उपयोग करू शकतो. आता बघा इथं तुम्हाला समजलं असेल, हा काय झाला, सपोर्ट झाला. आपल्याला काय करावं लागलं असतं, ते एक लेवल ड्रॉ करावं लागली असते. तर इथं काय गरज आहे का आपल्याला लेवल करायची ड्रॉ, तर नाही. तर इथून काय आपल्याला ऑटोमॅटिकली हा लेवल काय झालेला आहे, फाइंड आउट करून दिलेला आहे. बघा इथं जसं काय आहे, अजून इथं काय झालंय, पिव्होट, हे काय आहे, पिव्होट आहे. पिव्होटपासून मार्केट काय झालंय, R1 पर्यंत गेलं आहे. आपल्याला ह्या पिव्होटद्वारे अजून एक उपयोग, जसं की आपल्याला इथं आपण उदाहरणार्थ ह्या पिव्होटपाशी एक एंट्री घेतली. एंट्री घेतल्यानंतर इथं आपण इथे एंट्री घेतली आणि ह्याच्या खाली काय करायचं, पिव्होटच्या खाली काय करायचं, टॉप लॉस लावला. इथून आपण एक टार्गेट लावू शकतो, जसं की R1 पर्यंत. आता म्हणजे ह्या लेवलपर्यंत मार्केट जाण्याची शक्यता आहे. या लेवलपर्यंत मार्केट जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, ह्याला एक लेवल म्हणजे ह्यापर्यंत एक काय करू शकतो, टार्गेट लावू शकतो. तसंच
आता इथून आपल्याला अजून काय करू शकतो तर R2 पर्यंत आपण टार्गेट लावू शकतो. जसं की इथं ब्रेक झाल्यानंतर आपण काय करू शकतो इथून R2 पर्यंत टार्गेट लावू शकतो. तर अशा प्रकारे आपण हा पिव्होटचा उपयोग करून एंट्री एक्झिट फाइंड आउट करू शकतो. तर आपण काही उदाहरणं आता बघा चार्टवर पाहूया. तर जसं की आपण आता चार्टवर आलेलो आहोत. तर चार्टवर आल्यानंतर प्रथम काय करायचं इंडिकेटरमध्ये जायचं. आता इंडिकेटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे पिव्होट पी ओ टी पिव्होट पिव्होट पॉईंट टाईप केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसेल जसं की पिव्होट पॉईंट स्टँडर्डचं. आता ह्या पिव्होट पॉईंटला आपल्याला काय करायचं टच केल्यानंतर आपल्याला ह्या चार्टवर अशा रेषा रेषा दिसतील. आपण मागाशीच आपण माहिती घेतलेली आहे. जसं की आता अजून एकदा आपण तुम्हाला सांगतो जसं पी इथं काय झालं पी आहे R1 R2 R3 R4 आणि R5 अशा प्रकारे किती दिलेले आहेत आपल्याला हे रेजिस्टन्स किती दिलेले आहेत तर 5 रेजिस्टन्स दिलेले आहेत आणि एस किती दिलेले आहेत 5 सपोर्ट दिलेले आहेत. अशा प्रकारे हे आपल्याला चार्टवर आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स करण्याची ड्रॉ करत गरज नाही आणि आपल्याला काय ॲटोमॅटिकली सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे आपल्याला ड्रॉ करून हा पिव्होट पॉईंट देत असतो. आता आपल्याला ह्या लेवलचा उपयोग करून एंट्री एक्झिट कशी घ्यायची ते समजून घेऊया. बघा आता मार्केट काय झालेलं आहे S1ला ओपन झाले. आता S1ला ओपन झाल्यानंतर मार्केट इथं काय झालेलं आहे S1 पासून एक आपल्याला मागचे आपण ते 4 व्हिडिओ शिकलेलो आहोत ते कॅन्डलचे जसं की हॅमर कॅन्डल डोजी कॅन्डल इंगल्फिंग कॅन्डल इनसाइडर कॅन्डल. आता ह्या 4 कॅन्डलपैकी आपल्याला 100% एक कॅन्डल ह्या एक लेवलपाशी मिळणार आहे जसं की S1 पिवोट R1 किंवा R2 ह्या लेवलपर्यंत पशी आपल्याला एक 100% काय मिळू शकतो तर एक कॅन्डल 100% मिळते. आता जसं की बघा इथं काय झालेलं आहे एक हॅमर कॅन्डल मिळालेलं आहे. तर आता ह्या हॅमर कॅन्डलचा आपल्याला आपण शिकलेला जसं की हॅमर कॅन्डल हाय ब्रेक झाल्यानंतर आपण काय करू शकतो एक एंट्री घेऊ शकता नाही हे एंट्री आपण इथं का घेऊ शकतो तर S1ला आहे म्हणजे सपोर्टला आहे. आपल्याला एंट्री जर घ्यायची असेल तर इथं काय करू शकतो एंट्री घेतली टॉप लॉस अकाउंट लावला आणि टार्गेट हे आपण काय करू शकतो इथं लावू शकतो. अशा प्रकारे हे आपण एंट्री एक्झिट घेऊ शकतो. जसं की अजून एक तुम्हाला सांगायचं आहे आपल्याला एक ट्रेंड फाइंड आउट करू शकतो. आता आपल्याला हा ट्रेंड फाइंड आउट कसा करू शकतो आपण पिव्होट पॉईंटद्वारे. आता जसं की इथं बघा काय आहे मार्केट जर डाऊन ट्रेंडमध्ये असेल म्हणजे पिव्होट जर डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर मार्केट हे डाऊन ट्रेंडमध्ये असते. अशा प्रकारे आपण ह्या मार्केटचा ट्रेंडही आपण ह्या पिव्होटद्वारे ओळखू शकतो. आता जसं मार्केट काय आहे डाऊन ट्रेंडमध्ये काय इथं पिव्होट ओपन झाला परत दुसऱ्या दिवशीचं काय झालं तर ह्या पिव्होटच्या खाली ओपन झाला त्यानंतर काय झालं इथंही ओपन झाला आणि ह्यानंतर इथं ओपन झाला. अशा प्रकारे आपण मार्केटचा ट्रेंड पण फाइंड आउट करू शकतो आणि ज्यावेळेस मार्केट हे डाऊन ट्रेंडमध्ये असते त्यावेळेस आपण सेल साईडचा ट्रेड हा फाइंड आउट करू शकतो आणि ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडमध्ये असते जसं की इथं ओपन झालं परत इथं ओपन झालं तर आपण काय करू शकतो अप ट्रेंडमध्ये म्हणजे ट्रेंड हा आपल्याला बाय साईडचा मिळू शकतो. अशा प्रकारे हे आपण पिव्होटचा पण उपयोग करू शकतो ट्रेंड फाइंड आउट करण्यासाठी. आता बघा इथं काय झालेलं आहे आता आपल्याला इथं एक अशा प्रकारे एक आपल्याला काय झालं इनसाइडर कॅन्डल मिळालेले आहे. इनसाइडर कॅन्डल हे आपण शिकलेलो आहे मागचे तुम्ही 4 व्हिडिओ बघू शकता जे कॅन्डलचे आहे हॅमर कॅन्डल डोजी कॅन्डल इंगल्फिंग कॅन्डल आणि इनसाइडर कॅन्डल ह्या 4 कॅन्डलपैकी आपल्याला एका लेवलला 100% नाही म्हणलं तरी 99.99% तरी आपल्याला हे कॅन्डल आपल्याला या लेवलपाशी बघायला मिळू शकते जसं की इथे मिळाले आणि इथून काय मार्केट झालंय S2 पासून मार्केट एक ट्रेड मिळाला. अशा प्रकारे आपण मागच्या कॅन्डलचाही उपयोग करून ह्या पिव्होट पॉईंटचा उपयोग करून आपल्याला प्रॉफिट नक्की कमावता येऊ शकते. इथं पण बघा इथं काय झालेलं आहे मार्केट इथं ओपन झाले इथून R2 परत काय झालं खाली आले R1ला काय झालं इथं एक आपल्याला काय झालेलं आहे तर इंगल्फिंग ते पण कॅन्डल आपण शिकलेलं आहे. इथून काय झालं तर ह्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपण काय करू शकतो एंट्री घेऊ शकतो आणि एंट्री घेतल्यानंतर आपण टार्गेट हे R2 पर्यंत लावू शकतो. अशा प्रकारे हे आपण पिव्होट पॉईंटचा उपयोग करून एंट्री एक्झिट आणि प्रॉफिट आपण कमवू शकतो. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे जसं की आता जास्त शक्यता ही आपलं काय असते तर जसं S1 पासून आपल्याला रिव्हर्सल मिळण्याची जास्त शक्यता असते. आता मार्केट इथून काय झालं पी पासून म्हणजे पिव्होट पॉईंट पासून मार्केट खाली S1 पर्यंत आले इथनं जर आपल्याला त्या
चारही कॅन्डलपैकी एक कॅन्डल मिळाली तर इथून मार्केट रिव्हर्सल होण्याची जास्त शक्यता असते. जसं की आता इथं बघा हॅमर कॅन्डल, हे इथून काय झालं, रिव्हर्सल झालं आणि टार्गेट हे आपण पी पॉईंटपर्यंत लावू शकतो. आणि R1 पासून पण एक आहे रिव्हर्सल होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण S1 आणि R1 हे लेवल आपण लक्षात ठेवू शकतो जसं रिव्हर्सल होण्यासाठी. तसं म्हणलं तर सगळ्याच लेवल ह्या महत्त्वाच्या असतात. तर जसं की R1, आता R1 ब्रेक झाल्यानंतर आपण काय करू शकतो, ट्रेड घेऊ शकतो. आता जसं आपल्याला R1 पाशी ट्रेड घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, R1 पाशी जर ट्रेड घ्यायचा असेल तर मार्केट हे R1 ब्रेक झाल्यानंतर लगेच आपल्याला ट्रेड हा फाइंड आउट करायचा नाही. तर थोडा रिटेस्ट झाल्यानंतर म्हणजेच ह्या R1ला जसं मार्केट वर गेलं आणि परत खाली आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं एक ट्रेड फाइंड आउट करायचा आहे. जसं की इथं इंगल्फिंग कॅन्डल बनलेलं आहे आणि इथून आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारे R1ला, R2ला, S1, S2 अशा सगळ्याच लेवलला आपण हे ट्रेड फाइंड आउट करू शकतो. आता तुम्हाला समजलं असेल ट्रेड फाइंड आउट कसा करायचा, एंट्री एक्झिट कशी घ्यायची. आता बघा इथं पण काय झालं, S1 पासून मार्केट हे रिव्हर्सल झालेलं आहे. टार्गेट आपण काय करू शकतो, हे पिवट पॉईंटपर्यंत लावू शकतो. तर आता तुम्हाला समजलं असेल एंट्री एक्झिट कुठं घ्यायची, ट्रेंड ट्रेड कसा म्हणजे ट्रेंड कुठला आहे, अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे, त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजली असेल. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील. तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.